नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत आणि त्यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे। तसंच बांधकाम साहित्य हे रस्त्यावर ठेवलं जातं आणि त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होतोय। नागपुरातल्या जेन्झी अल्फा यांनी समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहूयात। नमस्कार, मी तुमचा जी24 तास आजचा रिपोर्टर श्रेयांश सचिन जैन। जसं का तुम्हाला माहितीच आहे, आपल्या नागपुरात खूप गर्दी वाढलेली आहे। आपण बघू शकता किती गाड्यांचा हे वाढलेला आहे। अजून माझी शाळा केशवनगर माध्यमिक विद्यालय, आमच्या पालकांना बाहेर येत जात असताना पण खूप अडचण होत असते। अजून आम्हाला शाळा सुटल्यावर खूप गर्दी होत असतात। अजून तुम्ही बघू शकता हे लोखंडी वस्तू हे लवकरात लवकर हटवण्यात आली पाहिजे। अजून बघू शकता हे आमची शाळा केशवनगर माध्यमिक विद्यालय, त्याच्या बाजूला आहे किती घाण कचरा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतरच्या बोलण्यासाठी मी उद्यानी ताईला देतो। नमस्कार, मी उद्यानी गजानन जिचकार। केशवनगर माध्यमिक विद्यालय या शाळेसमोर तुम्ही बघू शकता किती पाणी साचलेलं आहे, किती कचरा आहे आणि पुलाचे बांधकाम सुरू असल्या कारणामुळे इथे हे लोखंडी साहित्य ठेवलेले आहे। या साहित्यामुळे आम्हाला शाळेतून सुट्टी झाल्यावर आणि शाळेत येताना आम्हाला खूप त्रास होतो आणि आमची ॲक्सिडेंट होण्याचीही खूप शक्यता झालेली आहे। त्यामुळे मी प्रशासनाला हे विनंती करते की तुम्ही प्लीज हे उचलून आम्हाला मोकळा करा आणि आमचा हा त्रास कमी करा प्लीज। धन्यवाद। माझ्यासोबत कॅमेरामॅन तेजस दादा, अजून माझी ताई उद्यानी ताई, धन्यवाद।